आणि मोठ्या बातमीने आपण करूया। बीएमसीच्या वॉर्ड ऑफिसच्या समोरच कंत्राटदार आपापसामध्ये भिडले। बीएमसीच्या एफ नॉर्थ वॉर्ड ऑफिसरची ही घटना आहे। तर टेंडरवरून दोघांमध्ये हाणामारी झाली आणि एकमेकांवर चाकून देखील हल्ला करण्यात आला। यामध्ये दोघे कंत्राटदार हे जखमी झालेले आहेत। एकाच्या पोटावर तर दुसऱ्याच्या पायावर चाकून वार करण्यात आले। माटुंगा पोलिसांमध्ये आता दोघांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी जोडल्या जात आहेत या घटनेच्या संदर्भातले अधिकची अपडेट देण्यासाठी। भाग्यश्री, नेमकं काय घडलं? नक्कीच आपण जर बघितलं तर एफ नॉर्थ वॉर्ड ऑफिस समोर ही घटना घडलेली आहे आणि ही घटना काल घडलेली आहे। आपण जर आता पाहिलं तर दोन्ही व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर दोघंही एकमेकांशी भांडतायत। दोघांकडेही चाकू होते, एकमेकांना चाकूने वार केलेले आहेत। एकाने पोटावर केला, एकाने पायावर केलेला आहे। कंत्राटावरून या दोघांची भांडणं झाली असावी असा प्राथमिक अंदाज जो आहे तो माटुंगा पोलीस देताना पाहायला मिळतात। मात्र अशा पद्धतीने कंत्राटदार याआधी देखील आपण बघितले की कंत्राटदार एकमेकांना भिडलेले याआधी देखील पाहिले। मात्र अशा पद्धतीने कंत्राटदार जर एकमेकांना भिडत असतील आणि जर चाकू घेऊन ते महापालिकेच्या आवारामध्ये येत असतील तर नेमकी सुरक्षा कुठे गेली? ही सुरक्षा वाऱ्यावर आहे का महापालिकेची? अशा पद्धतीचा प्रश्न सध्या उपस्थित झालेला पाहायला मिळतो या व्हिडिओनंतर। सध्या पोलीस चौकशी करतात। माटुंगा पोलीस स्थानकात ह्या गुन्हा जो आहे तो रजिस्टर झालेला आहे आणि आता सध्या पोलीस या संदर्भात आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात। दोघांची पार्श्वभूमी नेमकी काय आहे ते देखील बघतायत। जर कंत्राटदार आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी जर गुन्हेगारी आहे तर ते अशा पद्धतीचे कंत्राटदार पालिकेमध्ये कशा पद्धतीने येऊ शकतात याची देखील चर्चा जी आहे ती आता एक वेगळ्या पद्धतीने रंगलेली पालिकेमध्ये पाहायला मिळते। भाग्यश्री, ऑफिसच्या समोरच हा सगळा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वतीने काही प्रतिक्रिया या संदर्भात देण्यात आली आहे का? अद्याप कोणतीही प्रतिक्रिया पालिकेकडून आलेली नाहीये। मात्र जो व्हिडिओ आला तो सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून समोर आलेला आहे, त्यामुळे पालिकेकडनं ऑफिशियल कुठलीच माहिती आलेली नाहीये। मात्र या संदर्भात आपण वारंवार पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय। साधारणतः 10:30 ते 11च्या दरम्यान आम्ही प्रतिक्रिया देऊ अशी माहिती पालिकेकडनं येते। त्यामुळे नेमकं आता प्रतिक्रिया येते की नेमकं काय ते बोलतायत यावर हे बघणं महत्त्वाचं। अगदी भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।